वज्रासन हे असं असं नाही की तुम्ही कधीही करू शकता, जेवणानंतर ताबडतोब सुद्धा वज्रासन आपण करू शकतो. मला वेळ नाही, ज्याला वेळ आहे वेळ नाही असं वाटते त्यांनी किमान वज्रासन करा जेवणानंतर. गॅसेसचा प्रॉब्लेम निघून जाईल, डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम व्यवस्थित होईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्त्रियांसाठी वज्रासन हे अत्यंत गरजेचं आणि अत्यंत उपयोगी आहे वज्रासन. त्यानंतर नमन मुद्रा एक, नमन मुद्रा 1 2 3 4 हळूच वर या 5 पूर्वस्थिती पुन्हा 2 वर हात हळूहळू 3 4 5. नमन मुद्रा हा व्यायाम प्रकार सुद्धा अष्टांग अष्टांगचे जो प्राणायाम आहे प्राणायामचे तर त्याच्यामध्ये हा अत्यंत महत्त्वाचा प्रकार आहे. शरीर शुद्धीसाठी नमन मुद्रा ही अत्यंत गरजेची आहे. त्याच्यानंतर मुलं सूर्यनमस्कार घालतात, पण आता वेळ नाही आपल्याला, त्यामुळे सूर्यनमस्कार आपण जरा थोडं पुढे जाऊया. यानंतर होतो ओंकार. पद्मासनात बसा. ओंकार घ्यायचा आपल्याला. ओंकार आपण 5च्या ऐवजी 3 वेळाच घेऊया ओंकार. ओंकार 1 1 2 3. शांत. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. धन्यवाद मुलांनो. सर गेल्या वर्षभरामध्ये आपण बऱ्याच प्रकारच्या स्पर्धा मुलांच्या घेतलेल्या आहेत. त्या स्पर्धेमध्ये जी मुलं ज्या मुलांचे क्रमांक आले किंवा ज्यांनी सहभाग घेतला या सर्वांचा आपण रोख बक्षीस देऊन त्यावेळी कौतुक केलेलं आहे. हे आता पुन्हा या मुलांसाठी म्हणजे त्या मुलांनी फक्त हात वर करा की ज्यांना पारितोषिक मिळालेलं आहे. रोख पारितोषिक कोणाला मिळालेलं आहे त्याने हात पुढे करा आणि एकेकाने या. सर तुमचं इथं अभिनंदन करते पुष्प देऊन. हे श्रेयस मी अशोकयांना विनंती करतो की त्यांनी मुलांचं कृपया फूल देऊन आणि त्यांचं कौतुक करा. नमस्कार, माझे नाव श्रेयस ज्ञानेश्वर अंधळे. मला सूर्यनमस्कार स्पर्धेमध्ये 1 नंबर आल्यामुळे